नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी। तर चला मग जाऊयात किचनमध्ये। भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊयात। तर भाजीसाठी आपण पाहणार आहोत, इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे घेतलेला आहे ओला घेवडा, त्याचे हे दाणे आणि ह्या शेंगा। ह्या अशा आपण शेंगा वेगळ्या केल्यात आणि दाणे वेगळे केलेत। इथे आपण घेतलेले आहेत हरभरा, ओला हरभरा घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण कांद्याची पात घेतलेली आहे आणि जो पातीचा कांदा जो आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। इथे आपण मेथी घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत बोर, ओला वाटाणा, हिरवा वाटाणा। त्यानंतर इथे तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तुरीच्या शेंगांचे दाणे जे आहेत त्या घेतलेले आहेत। इथे आपण ओला पावटा घेतलेला आहे, त्याचे आपण दाणे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे काही ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, फळभाज्या। त्याच्यामध्ये आपण वांग घेतलेलं आहे, गाजर घेतलं आहे, बटाटा घेतला आहे आणि आपण घेतलेलं आहे रताळं। ह्या अशा रताळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। हे आपण पाण्यात टाकून ठेवलेले आहेत जेणेकरून या काळ्या पडू नयेत म्हणून। त्यानंतर आपण फोडणीसाठी मी म्हटलं तसं पातीचा कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे सुकं खोबरं, ते थोडं भाजून घेतलेलं आहे। तीळ घेतलेले आहेत भाजून। त्यानंतर आपण काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे आणि आपण इथे अख्खा लसूण घेतलो आहोत। तर आपण हे वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे। हे असं आपण याचं वाटप तयार करून घेणार आहोत। आता आपण ह्याची फोडणी कशी देतो ते पाहून घेऊयात। आपण सुकं खोबरं, तीळ, लसूण, काळी मिरी, लवंग, शेंगदाणे जे आपण घेतलेलं ते सगळं आपण आता त्याचं वाटप तयार करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। आपलं वाटप करून तयार आहे। तर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या भाज्या आपण 1-2 पाण्यातून व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत। आता आपल्या भाज्या धुवून झालेल्या आहेत। आपण भाज्या काढून घेऊया पाण्यातून आणि तोपर्यंत आपण कढई ठेवलेली गरम करायला। तर इथे मी 2 मोठे चमचे तेल ठेवलेलं गरम करायला। आपलं तेल गरम झालं आहे। सुरुवातीला आपण हिंग घातलं आहे, 1 चमचा मोहरी घालून घेतली, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। राई जिरं तडतडलं की आपण कढीपत्ता घातला आहे। आता आपण पातीचा कांदा घेतलेला तो घातला आहे। टोमॅटो घालून घेऊया आणि हे कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित असं परतून घेऊया। आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतला गेला आहे। आता आपण इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेणार आहोत आणि तीसुद्धा छान अशी तेलावर परतून घ्यायची आहे। त्याच्यातला कच्चेपणा घालवायचा आपल्याला। त्यानंतर आपण इथे सुके मसाले घेणार आहोत। इथे मी 2 मोठे चमचे घेतलेले आहेत लाल तिखट, 1 चमचा मी मिक्स मसाला घालणार आहे, 1 चमचाभर हळद घेणार आहे, 2 चमचे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। आता हे मसालेसुद्धा आपण तेलावर असे छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाल्यांमधला सुद्धा कच्चेपणा आपण घालवायचा आहे। आपले मसाले छान असे परतून झालेत। आता आपण वाटण घालून घेऊया आणि वाटणामध्ये तीळ आणि शेंगदाणे आहेत, त्यामुळे वाटणसुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत। कारण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण नाहीतर खाली लागू शकतात। कारण आपण आता इथे पाणी वापरलं सध्या नाही आहे। सगळ्या भाज्या घालून घ्यायच्यात। सुरुवातीला सगळे दाणे जे होते वाटाणा, पावटा, हरभरा ते सगळे घातले आहेत। आता आपण फळभाज्या घालून घेऊया आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया, नाहीतर मसाला खाली लागू शकतो।
इथे मी शेंगदाणे ठेवलेले भिजत ते घातलेले आहेत. घेवडा आपण मोडून ठेवलेला तो घेवडा, मेथी ते सगळं घालून आपण हे पुन्हा मिक्स करणार आहोत. असं मध्ये मध्ये भाजी परतत राहायची आहे, नाहीतर खाली लागू शकते कारण तीळ आहेत. एक 5-5, 10-10 मिनिटांनी भाजी वर खाली करत राहायची आहे. मी पातीचा कांदा टाकला आहे शेवटी आणि भाजी पुन्हा छान अशी टॉस करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये 2 पेले पाणी टाकून मी भाजी अशी मस्त वाफवणार आहे आणि भाजी मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत. आता भाजी एक साधारण 20 मिनिटानंतर आपण भाजी बघतो आहोत, तर भाजी आपली तयार झालेली आहे. आपण भाजी एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तरी सुटलेली आहे, कारण आपण मसाला छान असा परतून घेतलेला. हेच असतं, मसाला आपण मसाले टाकतो आणि लगेच आपण भाज्या वगैरे टाकतो, तर तशी तरी सुटत नाही. इथे आपण गूळ घातलेला आहे. आणि भाजीमध्ये कोथिंबीर घालूया. आणि आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि छान असून वरतून मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत. आणि आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आपण आता भाजी सर्व करून घेऊया. तर मग कशी वाटली तुम्हाला संक्रांत स्पेशल बोगीची भाजी? नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुचकर कट्टा.